जाम सुजलाय हात तेव्हा. इकडचं जे बोन आहे ना ते फ्रॅक्चर झालंय. हात बघा, हात झूम करू, हात बघा आणि हा बघा. बॉबीचा एक्सरे जो त्याचा हात फ्रॅक्चर झालाय तो हा जी करंगळी आहे ना इकडे फ्रॅक्चर आहे. दिसतंय का? थांबले 5 वाजले. जेवायचं थांबलो का? कारण मला हाताने जेवता येत नाही. वॉन्टेड आहे तुम्हाला ना हा छोटासा गिफ्ट आणलाय. चालू कर. हे गाइस, वेलकम बॅक टू मॉम अँड कॉमन युट्यूब चॅनल. परत एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे आपल्या या ब्लॉग मध्ये. टंग बेल वाजून तुम्ही बेल आयकॉन क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाबूजी का टुल्लू, हा बाबूजी का टुल्लू 1 महिन्यापर्यंत सोबत आहे आपल्या. ठीक आहे, आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉबीचा एक्सरे जो त्याचा हात फ्रॅक्चर झालाय तो हा जी करंगळी आहे ना इकडे फ्रॅक्चर आहे. दिसतंय का? चांगल्या प्रकारे हे बघा, हा करंगळी आहे ना ती तुटली आहे. इकडे दिसतंय बघा, थोडीशी हड्डी तुटली आहे करंगळीची. आणि जी करंगळी आहे ती वाकडी म्हणजे साईडला नाही होते, असं वाकल्याने जाते. वाकली तर दुखतंय, जास्त वाकते पण दुखतंय. म्हणून डॉक्टरने अशा प्रकारे फ्रॅक्चर केलंय बाबाजी का टुल्लू. आणि हा किती सुजलाय. डॉक्टरने फ्रॅक्चर केलंय, नाही प्लास्टर केलंय डॉक्टरनी. डॉक्टरनी फ्रॅक्चर केलंय, फ्रॅक्चर मी झालोय. डॉक्टरनी प्लास्टर केलंय आणि असं ठेवलंय कारण इकडे सूज आलेली आहे, तुम्ही बघितलं असेल या आधीच्या क्लिप मध्ये. आणि हे आपल्याला वाटतंय की पट्टी बिट्टी आहे. मला स्टार्टिंगला वाटलं की हा डॉक्टर पट्टी काय लावतायत, नंतर समजलं की तो बाहेर नयावाला प्लास्टर आहे. हे बघा, म्हणजे हात इकडे तिकडे जातात ना, डॉक्टरला माहिती आहे म्हणून प्लास्टर करून टाकलेला आहे. तर काय विषय आजचा. आणि हे 1 महिना ठेवायचं. आणि डॉक्टर असं बोललेत ना, जर हे काढलं नाही म्हणजे निष्काळजीपणा केला ना तर आतमध्ये प्लेट टाकावं लागेल, कारण की हे खराब होऊन जाईल. आणि काहीतरी बोलले प्लेट टाकावं लागेल, त्याच्या आधी तू 1 महिना हे पूर्ण टोटल 1 महिना हे ठेवायचे. मला एकच टेन्शन आहे माझ्या वाढदिवसाचं. तुम्हाला माहितीये येत्या 28 तारखेला माझा वाढदिवस आहे. मला बर्थडेचं टेन्शन आहे. बर्थडेच्या 10 दिवसानंतर हे काढायचं. ठीक आहे ना, तुला हा वाला बर्थडे आपण काहीतरी वेगळा बनवू ना. जाम सुजलाय हात तेव्हा. इकडचं जे बोन आहे ना ते फ्रॅक्चर झालंय. हात बघा, हात झूम करू, हात बघा आणि हा बघा. सुजलाय खूप आणि काळा वगैरे झालाय बघा. काळं पडलंय, काळा नस पडली काळी. आणि इकडनं पण काळा पडलाय हात थोडासा हलका, म्हणजे रक्त असं गुटलंय. फुकट सहन करायचं काय. हे बघा इथे बॉबीचा जी करंगळी आहे ती फ्रॅक्चर आहे इथे, दिसतंय. जर तुम्हाला मी अशा प्रकारे दाखवला असं तर मे बी समजेल. हा हात फ्रॅक्चर झाला असता चालला असता. नेमका राईट हँडच फ्रॅक्चर झालाय. माझे खायचे वांदे झाले, धुवाचे वांदे नाही झालेत. आणि मला या हाताने धुवावं लागतं म्हणून चम्मचनी खावं लागतं. आणि चम्मचनी मला नीट जमत नाही खायला. तर मला आता हा 1 महिना त्रास सहन करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, काही काम मला जमत नाही, त्या लोकांना आवाज द्यावा लागतंय. तर ते मला असं झालंय आता. खरंच माझी चुकी झाली, मला जाम त्रास. पण मला असं वाटतं की ठीक आहे, चला या हाताच्या बहाण्याने माझी सेवा तरी होते ऍटलीस्ट. नाही तर कधीच मी आंघोळ घातली लहान पोरांसारखी, जसं लहान पोराला आपण असं कारण हा हात असं वर केलं आणि या हाताने तिने असं स्प्रे पकडलं आणि चोलत होतो. आणि नंतर मला जमलं ना, मी स्प्रे पकडलं असं तोंड पकडलं माझं. आणि लहान पोराला कसं असं चोलतं, असं केलं असं मला. कारण या हाताने असं असं जमत नाही नीट. साईडला असं पकडलं असं घासून
सो येस थोडस प्रॉब्लेम माझ्या मुले म्हणजे ह्यांच्याच मुले ह्यांच्याच ऐकला म्हणून गेलो. पण तर या करतो लोकांना- राहायला पाहिजे आपण, भलाई नाही करायला पाहिजे, भलाई करायला मला नाही. या लोकांना त्रास. ठीक आहे, आता एक खूप सारी कामं होती, ती कामं अडकून राहिली आणि बघूया की या हातामुळे ती कामं होतात का. मला नाही वाटत होऊ नाही शकतात. होणार, कारण की हे स्ट्रिक्टली बोलले 1 महिना ठेवायचं. 1 महिना ठेवायचा. चल ठीक आहे, चलो ना, जो होता अच्छे के लिए होता है. 1 महिना आराम. आराम कसला आराम आहे, उलट हे हराम आहे. नाही म्हणजे तुम्हाला जरा सेवा करायला माझा मोका भेटेल ना. अच्छा ओके. मी पटेलीमध्ये असं हे काय वेलकम बॅक टू या हाताने ब्लॉग काढायचो. आता तुला जमणार दुसरं नाही. कोणाला द्यायचं किंवा मी काढणार ब्लॉग. आता ही ब्लॉग काढेल. सो हे पण मला आनंद आहे की जरा तू चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग. आता मी माझं नवीन इंस्टाग्राम चॅनल म्हणजे आहे ते पण ओपन केलंय प्रमोशन नाही करायला आणि सांगितलंय. कोमल खरात युट्यूब चॅनल वरती पण काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. तर मी स्टॉप लवकरच. थोडीशी स्टॉप होती कारण मला सेटअप करायचा होता. आता सेटअप होणार आहे. तुम्ही बघा कोमल खरात युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल. आणि मी सुद्धा काहीतरी नवीनच लवकरच असाच हात घेऊन चालू करणार आहे कारण माझ्याकडे काहीच पर्याय ऍक्च्युअली नाही. तेच होतं बॉबीचं. ह्या महिन्यामध्ये काहीतरी स्टार्टअप होतं Startup नवीन होतं. आणि ते तुम्हाला मी 200% सांगते की तुम्हाला ती गोष्ट आवडणार, खूप आवडणार. खूप आवडेल. पण ह्या गोष्टीमुळे नाही थांबू शकत आपण. काय नाही चालतं, काय नाही. असा हात मिळायचा हॅलो हॅलो आणि असं नमस्कार असं करायचं वाकड्या हाताने. नमस्कार, तुमचं सहर्ष स्वागत आहे असं. चल जेवून घे. त्याला जेवून घेऊया नंतर भेटूया. आता मला याला जेवू घालायचंय. बाप रे व्हेरी काम हा, बाप रे कोमल. व्हेरी काम. ब्लॉग साठी मला जीव सो घालते. मच काम माझ्यासाठी, सो मच काम. बाप रे. त्यात मी बिचारा चम्मचनी नाही जमतं तरी खातोय रे 2 दिवसापासून. मला असं वाटतं की जर तुम्हाला भरवत असेल ब्लॉग साठी. काय रे तुला असं भरवलंच नाही ना, मी असं भरवलंच नाही ना. काल मी घरी नव्हती तर मग हा एकटा यांनी जाम स्ट्रगल केलं, त्याच्यात पाणी पण टाकलं. सो मला असं वाटतं जर तुम्हाला ब्लॉग साठी भरत असेल तर डेली ब्लॉग काढला पाहिजे. बॉब म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? काय? मी नाही भरवत जा तुझ्या मी. बघितलं अपंग व्यक्तीवरती अन्याय चालू आहे. मला जेवायला जमत नाही आणि माझ्या बायकोने इथे मला अक्षरशः डायरेक्ट धमकी दिलेली आहे की मी तुला नाही जेव घालत, तुला जे करायचं ते कर. पण माझा हा जिंदाबाद आहे. हा हात फक्त धुवायचाच या नाही. हात निसून हातच खा जा. मधली खाणार आहे. नो 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 याचे धोता होते याचे खाणी पाहूंगा. आमच्या घरी जेवण बनवलेलं आहे. आम्ही जसं मम्मीनी स्पेशल मम्मीचं काहीतरी पद्धतचं जेवण बनवलेलं आहे. खाऊन खाऊन नवऱ्याला जाळून केलंय. हा साईड फॅट बघू नका तुम्ही प्लीज. ऍक्च्युली मला बेली डान्स करायचा आहे ना पुढे जाऊन, म्हणून ती बेली वाढवतोय मी. हे बघा हे लाल मिरचीचा आणि काहीतरी खोबरं मला वगैरे. तोंडाला पाणी सुटल्यानंतर भाषण ते पहिला बरोबर. माझ्या सुटलंय. खरंच मला भूक मला लागली. ठेचा खूप आवडतो. या पोरीमुळे मी थांबलोय 5 वाजले. जेवायचं थांबलोय का? कारण मला हाताने जेवता येत नाही. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? नाही ना, कारण तुम्ही असं काही खात नसतील मला असं वाटतं. पण हे एकदम भारी आहे, एकदम डिलिशियस. जे आपण एवढी भारी भाजी आहे ना, भाजी नाही, चटणी चटणी आणि भात. कधीतरी खावं असं. म्हणजे साधं जेवण आहे पण एकदम स्वादिष्ट. Actually- त्याच्यामध्ये मग ते मूग डाळ टाकली आहे, मीठ टाकलंय आणि भात आणि त्याला जस्ट शिजवलंय. त्याला फोडणी बिडणी कशाची तरी ऍक्च्युली नाही. हे जे आहे ना हे आधीची लोक खायचे. Yes. का? कारण तेव्हा जास्त अन्न नाही भेटायचं. सो जे भेटेल ते खायचे, चटणी आणि भात. पण आपण सुद्धा खाऊ कधीतरी, कारण डेली असं लॅविश खायला नाही पाहिजे. कधीतरी हे पण नाही, आम्ही खात असतो असं. आम्ही खात असतो. माझा नवरा पण शिकला आता खायचं. पहिले जरा माजलेला होता, म्हणजे ते खात नव्हता नीट बरोबर सगळं काही. अगं माझ्या आईने बनवलंय. खायला लागलास ना, मग माझ्या आई बनवतं आजपासून. म्हणजे तू माझ्या हातचं खात नव्हतास फक्त असं. हे तू कधी बनवलंच नाही. मी हे कधी खाल्लंच नव्हतं तर कसं बनवणार? मी पहिल्यांदा खाते. पनीर खायचो ना. येड्याबिड्या झालायस का? तू इडी बिडी पागल झाली. वगैरे झालायस तू इडी बिडी झाली. थोडासा पागल आहेस काय? Once more! तू पण खा, नाही तर मला जुलाब लागतील. हा रे वागले तोंडात पाणी असते का? हे नको रे. तिला पण खाऊ दे. नका तू पहिले खाऊन घे नंतर मी जेवते. जेव तू पण जेव. नाही माझं बोंबील आहेत बाजूला.
कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? रात्रीचे बोंबील आणि थोडस दाखवू नकोस. नवऱ्याला चटणी आणि भात आणि तिथं डिश दाखव नाही दाखव. रात्रीच आहे रे, थोडं गरम केलं आणि म्हणजे नवऱ्याला चटणी आणि भात खाऊ घालायचं आणि स्वतः त्याला आवडत बोंबील. नाही बोंबील, मी काय करणार. चिकन? सांग, आवडतं बोल फक्त, आवडतं. चिकन तू रात्री शिळं खात नाहीस. फॅट लॉस वर आहे ना. तसं पण तू खात नाहीस शिळं. चालू आहे काय इथे तू काय कोण नाही, आहे मला नाही आवडत. तू भारी करतो. नाही, नाही, मला नाही आवडत. हिने सारखं केलेलं ऐसा ऐसा नाही रे. आमचा रोहित इथे हिरो झालाय. माझ्या भावाला कपडे नाही पण मला आमच्या माहिती नाही. हिरोला कपडे कधीच आणि नसतात. चड्डी पण दादा कोणकीची घातलेली. आता माझ्या भावाची स्कूल चालू होते म्हणून भाईने मिलिटरी कट केलेला इथे फुट रावस आला. मी मगाशी त्याला नारळ पाणी दिला. हा आ, ते हो सांगितलं. सांगतोय पाणी दिलं. नारळ पण दिला. विषय काय आला माहितीये का, हे नारळ पाणी ना दादा तुझ्यासाठी. आई आम्ही बोललो म्हणजे मला नाही आणलंस. माझं प्रेम नाही. आणि माझ्यावर प्रेम नाही, म्हणजे माझा विचारच नाही, मग तुझा विचारच नाही आला. नंतर परत धावत गेला आणि परत दुसरा नळ मग पाणी जाऊ ते रागवेल बिगवेल अभ्यास बिभ्यास देणे मारे घालले. माझ्या पैशाने दिला. पूर्णपणे 2 महिने आपल्या भावाचे संपलेले आहेत मजा करून. येत्या 12 तारखेला भावाचा फर्स्ट डे स्कूलचा, तेव्हा सुद्धा आपण ब्लॉग काढून बघूया. फर्स्ट डे सकाळी 7 वाजता त्याला जायचंय स्कूलला. पहिल्यांदा जाणार आहे ना मॉर्निंगला स्कूलला. उद्या स्कूल चालू होणार आहे 12 तारखेला. 7 जूनला पाऊस पडतो ना, पण पडला काय आज 7 जून आहे. पडला. तिथे कधीच पडला आपला पहिला पाऊस पडतो ना 7 जून में. हा हा कब से गिर रहा मी काय बोलतो 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. आली पण एवढं मग. लवकर? बघितलं म्हणजे किती वैतागलेली आहे ही नवऱ्याला. नवऱ्याच्या जीवाला किती वैतागलेली आहे. हा, हिला कशी वर्ष समजत कळतच नाही. आली पण लवकर पण. आता मला उपास करावा लागेल, मला पूजा करावी लागेल, मला तुझ्या पाया पडावं लागतील. तू मला मागच्या वेळेस काय दिलं नव्हतं, मला ह्यावेळेस पाहिजे. लक्षात ठेव. देतो ना बाबाजी कटून. हा मम्मी, तुझ्या रूम मध्ये टीव्ही लावली आहे, तरी आमच्या रूम मध्ये काय आहे का तुझं? हा सवय झाली ना इथं झोपायची आरामात. झोप होय. मग ती नवीन टीव्ही तो पण उगत तसंच आहे, पण जरा थांब ना, जरा टाइम लागेल तिला जरा हे करायला. नवीन टीव्ही उगत मला सांगितली ना घ्यायला. असं दे, दोन्ही बेडरूम मध्ये चांगलं वाटतं. अच्छा अरे ती नाही, रात्री झोपताना ना आरामात झोपून बघेल टीव्ही. अच्छा, म्हणजे रोहित साठी लावले का गेम वगैरे बघायला? नाही, लावले माझ्यासाठी, मला आवडते. मी तर काय timing ठेवलाय माझा. मोबाईल मी टायमिंग ठेवलंय, खेळून आल्यावर अभ्यास करणार, टीव्ही मस्त राहणार. रोहित बोलतो माझी स्कूल चेंज झाली म्हणून मला अभ्यास येत नाही. स्कूल चेंज झाली. हा. अजून स्कूल मध्ये गेला का ते अभ्यास चेंज ते करायला? नाही, स्कूल खूप सारे चेंजेस झाले म्हणून त्याला अभ्यास येत नाही. हे खरं आहे का? तेच करतच नाही, इंटरेस्टच घेत नाही पण अभ्यासात. पहिलीचा अभ्यास दुसऱ्या स्कूलमध्ये अलग असतो, दुसरीचा अभ्यास दुसऱ्या स्कूलमध्ये अलग असतो का? नाही नाही, असं अभ्यास नसतं. तोच असतो ना. तेच असतं. स्कूल कोणतीही टीचर असो लोकं तीच मेहनत घेतात, का तेच अलग अलग शिकवतात. स्कूलमध्ये अलग अलग अभ्यास असतो? नाही नाही, टीचर लोकांचं काहीच चुकी नाही. नाही बोलतो शिकवतात मम्मी ना. बोलली तुझी स्कूल एवढे चेंज झाले म्हणून तुला काय येत नाही. मी बोलली, मी कधी बोलली? तो बोलतोय. हा, मम्मी मी कधी बोललो? तू बोलला ना मी बोललो कोमल? मी बोललो की माझी स्कूल चेंज झाले हा, म्हणून मला अभ्यास नाही. अच्छा. नंतर हे सगळं आलं असतं. तू नाही बोललो की मम्मीला कोमल आता मग पलटी खातोय. मम्मी बोलला ना. हा नाही, तुला फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे, दाखव. हा मी बोलले. आई. आमच्या घरी आम्ही कामवाली लावली. आमची कामवाली लावली आहे ऍक्च्युअली नवीन. आणि आमच्या कामवालीची अशी डिमांड आहे कि किचन में ना मेरे को गर्म होता है, तो मेरे को ना हॉल वाला एसी चालू चाहिए. सो हॉलची जी थंडी एसी आहे ती किचन मध्ये गेली पाहिजे. म्हणजे कसं आमच्या कामवालीला किचन मध्ये गरम नाही झालं पाहिजे. आता कामवाली काम सोडून गेली तर आमचे वांदे होतील ना. आणि आमच्या कामाला जेवण बनवता येत नाही एवढं. मग कशाला लावली कामवाली? बनवताय, मग आम्ही शिकवणार आहे त्यांना. मग अच्छा. त्याच्यानंतर ते बनवणार आहे. म्हणजे पहिल्यांदा बटाट्याचं काहीतरी बनवताय आणि जास्त तिखट होऊन जाईल तुमचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट मी काय बनवलं, काय? माझं काही दिसत नाही ते.
दाने दाने तरीका है बिरयानी वाले का नाम। दाने दाने तरीका है बिरयानी वाले का नाम। मी कोमलला बोललो की कोमल अरे तू जरा मसाला बनवलायस तर काहीतरी मला त्या मसाल्याचं टेस्ट दे, काहीतरी बनवून टेस्ट दे. तर काय बनवलं तर असेल? मी बोलली सगळ्यात तुझं फेवरेट बिर्याणी बनवते आणि तुला टेस्ट देते कशी लागते. तुम्हाला ऐकून वैताग आला असेल तर लिटरली तुम्हीच कॉमेंट करून सांगा की मला खाऊन किती वैताग आला असेल. अरे रे अरे रे खा ना कशी- गप. कशी राग खाताना काढते. ते गपचूप खातो. कशी राग काढते बघितलं. मी बोललो मला काहीतरी भाजी बनव, मटनची भाजी बनव, चिकनची भाजी बनव किंवा काहीतरी बनव. तर बोलते मी तुला बिर्याणी बनवून देतो. त्यात बघूया की मसाला कसा झालाय. होय खरंच सांग तुला तू बॉबी तुला आज शपथ आहे माझी. तुला बिर्याणी किती आवडते? कोणाला? मला का आवडेल अरे बिर्याणी? मी बोलले मला नाही इच्छा खायची म्हणून नाही बिर्याणी बनवू कोमल प्लीज. ऍक्च्युअली कसं मला असं वाटतं की बायकोला जास्त त्रास नको, पटकन होते. घाल माझी शपथ. तुझी शपथ तुला माझी मला शपथ दे, तुला तुझी बिर्याणी. बिर्याणी आवडते पण मला असं वाटतं की तुला कंटाळा आला असेल, तुला त्रास होईल म्हणून मी तुला पटकन बिर्याणी ते नको टाक. सांगू मला, ते नको सांगू. तुला बिर्याणी आवडते का हे सांग. मला बिर्याणी आवडते ना. नाही खूप आवडते तुला. लांब वास येतोय तोंडातून. अय्या असं बोललास. असं बोललास. ब्रश नाही केलं ते दाखव तोंड. पिंपलला हात Sorry. लावतोय कधीपासून. चल तिकडे Sorry. निघ, चल. अरे वहिनी चल निघ, चल. Sorry मला तुला बोलत तुला राग आला का? जा, हा, आला. राग जा आला. ना. यायचं चल रोहित तू. राग आला. काय माझं होतं बोल. सॉरी. गाईच वास वगैरे येत नाही, मी खोटं बोललो. नाही नाही मी तू माझ्याकडे येऊच नको. जा तुला वास होतो ना. जा नको. अगं मी खोटं बोललो. हा, जा. अगं ए टकले, ए, ये इकडं. बॉल ठेव खाली. टकले ए. आता ऐक तू माझ्यासोबत नको बोलू प्लीज. अरे कामवालीला सगळं सांग तरी आधी. कामवालीला सगळं सांग तरी. आता हे सांग हे काय आहे? आमच्या रोहितला कोमल वाटतंय. सॉरी हा, तुझं नाही येतं पहिलं तोंडात. सांग. काय झालं इथे गंभीर विषय दिसतोय. काय गंभीर विषय झालाय? त्रास होतो. मराठीमध्ये सांग. अरे मी त्याला बोललं तू हे नको वाचा. तुम्ही त्याला रिय वेगळं हे सगळं शिकवते ना, म्हणजे थोडस हार्ड शब्द शिकवते. तर मी त्याला बोललं हे काय असं, म्हणजे हे करून दाखवलं हे काय. तर तो म्हणतो से. अजून काय बोललास? सौ बोलला. म्हणजे माझं असं झालं. म्हणजे परत पहिल्यापासून शिकवायचं आता. तू कॉन्फिडन्सनी बोललीस ना की रोहित शिकलाय. येतं त्याला. येतं. ओके अब हे येतं त्याला. तुला शिकवते मी टाइमपास करते का? तू खेळत बसला असं नाही करायचं ना. तू खरं सांग मी टाइमपास मला पण लय मोठे काम आहेत माझे. सू आता हे असं वरती असतं ना त्याला रिय बोलतात. रिय समजून घे. र पासून सुरुवात होतं ते. म्हणजे फ्लावर्स वर्स सूर्य. बाई अख्खा पसारा करून ठेवला या पोरीने. अरे रे ओपन रखा है, किचन पे काटा तूने, कुछ लेने का ना. अरे मुझे पता नहीं ब्रेक का है. हे भांडी तू काढलेत नहीं 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 ये रोहित की मॅगी है. है ना. हे भांडी तूने नाही निकाला. नहीं 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 एक ही नहीं अभी मैंने बोला. ओके. कोमल कामवाली कामं तर करते पण हे काय गरम हो गया. अरे 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 काहीच येत नाही पोरीला या. आता मिरच्या टाकणार आहेस म्हणजे गुदमरून मरू द्या आम्ही लोक. काय पाहिजे खाली आहे खाली त्या खानात. हा मेरा कुकिंग मध्ये खाओ. कुकिंग मध्ये खाओ. आता घ्यायचं मुझे आलू. म्हणजे काय झालं आम्हाला माठ या जिरे झाला रे तेव्हा नेहमी कोमाची कुकिंग बघता या घरी माझी कुकिंग बघा. अरे रे आता आकाश म्हणतो त्या आकाशच्या पोरी रे. कोमालीला काहीच नाही. कुठून तो आणली अशी कामाची काम कमी आणि भांडी असं काढले ते. खेळ तू खेळ ना बाबू खेळ. अरे कुठे गेलते बोल ना, हातात खेळ ना तू पकडलाय. एड्या खेळ ना. ती थोडी टाइमपास करते. आपण जॉईन करतो शब्द. तर आता माउंटन आहे. माउंटन तर पहिले
वॉन्टेड आहे ते वॉन्टेड. To keep cow if by वाच 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 तू. वाच ना. I go some you cow. काऊस. Cows. दिसाला बिर्याणी तर छान दिसते नवीन मसाल्याची, पण आता खाऊन बघूया. तुला मम्मी वैताग आला की नाही बिर्याणी खाऊन खाऊन? नाही हो, मला आवडतं. हा नक्की. हम तो कुछ बोल नहीं सकते, हमारा कुछ फायदा नहीं है बोल के. कभी भी घर पे बिरयानी ही बनेगा. नाही बोलेगा तो बिर्याणी बनेगा. आया थांब आता कोमल ए, कोमल नको नको पण भांडणं होतील नको. कोमल ऐकते का? आम्ही किती काय बोलली थोडी चेंज होणार आहे. आवडतच बोलावं लागेल. मम्मी आणि रोहित दोघं मिळून. आज तो मार पडेगी. तुला हट होता आम्ही बोलतो तर, मग हट होण्यासाठीच बोलतो ना. गजब बेइज्जती है. जाऊ दे. करून करून किती वहिनी, जाऊ दे. दिलावर नको घेऊ, तू सांगते तर तर. शांतच बस. दिलावर नको घेऊ. चल सांग रिव्ह्यू दे. दे मजा घेते माझी. नाही मग सांग, खाऊन सांग. असं असं कर, असं हला. बरं कसं खाऊ शकतो मी? चल भरत हात धुतले का? आत्ताच सामनेने धुवून आले. बेडी पिलो बेबे. चला बघूया कसं वाटतं. तुम्ही एवढी ऐकू असं मी तर अशी. हा काय म्हणते? अजून काय काय करते? हाताला झाले बसून देवा 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 खूप बोल. आंघोळी घालते, जेवायला बनवते, परत माझ्या बा किती प्रेम करते बघ. तू असं करणार टा 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 टा. बिर्याणी पण मस्त आहे. जाम भारी झाली रे. वाव नाही होईल का? हे बघा. जाम भारी झाली. शपथ मम्मी जाम भारी झाली आहे. हा. अलगच झाली आहे. वरती बनवते चांगलं. हो थँक्यू भाऊ. फर्स्ट टाइम आवडली बिर्याणी. कसं आवडलं तुला? ओ ओ ओ. भारी आहे. माझी गुन्ह्याची बायको. मसाला भारी आहे. हा याचा अर्थ असा आहे मसाला. बाकी बिर्याणीला टेस्ट नाही काय? मसाल्याची रेसिपी जाऊन बघा. चल का? क्या करी मग क्या बोल रही है? दीदी ने टेस्ट किया है, मैंने अच्छा बनाया. काय काय चांगली आहे. मला बोलते कि दादा दादा मेरा ये दिखाओ क्योंकि पब्लिक बोली कि मेरे को कुछ आता नहीं है. आता है हाँ गाइस गाइस एक क्या है ये? बिर्याणी का नाम क्या है? आलू बिर्याणी. आलू बिर्याणी. आलू फ्राईड राईस. आलू फ्राइड राइस. अच्छा तो यही बोल रही थी कि तेरे घर में सबको ये पसंद है बहुत. मेरे हात का. तेरे हाथ का. ओके सो ये है लैविश डिश. लेमन. कोमल ये है खाया बाबा. कैसा है? छान आहे छान. जेन्युइन उत्तर दे. असं आहे थोडं खट्टा खारा. नमक जादा. लेमन राईस आहे हे. हा. तर बघा गाईज जो कोणी असेल फ्युचर मध्ये हिच्याशी जो लग्न करणारा त्याला हा राईस खायला भेटणार आहे. काय काय नाम खराब आणि मी लक्की आहे की मला बिर्याणी खायला भेटणार हा ना. तरी पण अनलक्की आहेस तू, तरी पण तुला बिर्याणी खायला भेटली. मी लक्की आहे. अरे तिला बायको तर काहीच करणार नाही रे. एवढं आहे मला गॅरंटी. याची बायको मी लग्नच नाही करणार, लग्नच नाही करणार, पहिले घोड्यावर बसली. नाही करणार. तुझं दादा पण तेच बोलायचं मी लग्नच नाही करणार. पण केला दादाने लवकरच लग्न केलं. काय काय पण केला शेवटी लग्न दादाचं. पण मी करणारच नाही. ठीक आहे तर दाखवली आहे तुझी लेमन राईस रेसिपी. लेमन अतिशय सुंदर अतिशय छान. आम्ही टेस्ट करू. आता जेवल्यावर करू. अच्छा ठीक आहे सकाळी गरम करून दे मला नाही तर उद्या परत बनव. The next day. गाईज मी कोमलसाठी ना हा छोटासा गिफ्ट आणलाय तारक मंत्र आहे आणि मी हा आता हॉलमध्ये लावतो आणि बघूया तिथे रिॲक्शन खुश होते का काय काय रिॲक्शन आहे ते बघूया. जाऊया आणि हा सूप मध्ये लावूया आणि ती स्वतःहून येईल हॉलमध्ये किचन मध्ये काम करते ती.
हा बटन चालू कर खाल्ला बटन चालू. कसं वाटतं? छान आहे. हा? मस्त आहे. आवडलं? हा. बोला ना आवडेल. वेळेला कुठे जायला वाटतं? मी बघायला आले ना, आता ऍक्च्युली विषय असा आहे ना की आमचा जो मोठा स्पीकर आहे तो आणा इथे लावा, मग ब्लूटूथ कनेक्ट करा, मग तारक मंत्र लावा. काय आहे? काय नाही, फक्त 7 वाजले दिवाबत्ती करायची आणि बटन चालू करायचं. दिवाबत्ती करताना फक्त हा बटन दाबायचा. तुम्हाला डाव्या हाताने काय मदत करू का? भाकरी आणली पटकन. मला वाटतं डाव्या हाताने पीठ करून दिला पाहिजे. हा? झाला पीठ बनवून. झाला का? सर्व So झालं. इथे भाकऱ्या मस्तपैकी आणि झणझणीत मटण भात सुद्धा. बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या आता. अजून ज्यांचं लग्न झालेलं नसेल तर काही तुम्हाला सजेस्ट करेल की गावाकडची पोरगी बघा आणि गावाकडची बायको करा, काय आहे? जेणेकरून पाट्यावरती वाटप करून जेवायला भेटेल. आणि मी पण भाकऱ्या गावाकडची मग. भाकऱ्या भेटेल. पण तुझा टच आहे ना, तो टच बघा. काय मुलीचा पण talent होतो. हा, काही मुलीचा टच असेल ना, मी काय एकटी थोडी करते पहले टच बघा कि भाई तेरा ये टच है क्या, मेरे को ये सब मतलब कभी कभी ऑकेशनली ये सब खाने को चाहिए, तर पहले टच बघा त्याच्या नंतर लगा. त्यांच्या साईडला ठेवलं. पहिले माणसाला वाटण घेते, मग मिरच्या, कारण की हाताला बाबा झोंबेत वगैरे आहे. पोलपाट बोलतो. पाट्या. पाटा या कारणाने घेतला कारण तिला मिक्सरच्या वाटपाची चव नाही आवडत, तिला स्वतः वाटप केलेल्याची चव अलग होते आणि हे जेन्युअनली आहे. वाटप वरती वाटप काढलेलं जे आहे ना त्या भाजीची टेस्ट अलग असते आणि मिक्सर मधल्या भाजीची टेस्ट अलग असते, वाटपची टेस्ट. माझी बायको तिच्या गावाकडची पद्धत अशी चुरून खायची. ती मला बोलते की तू खा, कारण तिला सुद्धा भूक लागली आणि ती बोलते मी तुला चुरून देते तू खा. आणि खा. चम्मच देते आणि रसा टाकून देते, तर तू खा. खाईल ना, तुला पण भूक लागली ऑब्विसली. कुठे मला तो चक्कर येत होती माहिती जेवण बनवता कारण की Actually, ना हा. सकाळी बरोबर जेवले नाही, भूक लागली. पण एक घास मला असं वाटतं की पहिला तू भरवावा आणि मी लोकांना सांगावं की दे ना त्याला भाकरी, दे ना मम्मी, मी एवढी 2दा खाणार आहे. हा मी बघितलंच आपण. मग जास्त घेऊन टाकलं. तिखट झालंय म्हणजे मला लागतं, तुम्हाला बरोबर. नाही, इनी वरून अजून एक चम्मच एक्स्ट्रा टाकला, बोलते मला झणझणीत खायचंय, म्हणजे सकाळी आपले गेट ओपन होणार आहेत. वाव, भाकरी तर जाम होईल. खरंच छान झालंय. तुमच्या तोंडाला पाणी सुटे असते ना नेहमी बघून आम्हाला. अशाच प्रकारे आम्ही आता इथे मटण भाकरी एन्जॉय करतो. ब्लॉग जो आहे तो एंड करूया. भेटूया नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये.